हरिओम. नारद भक्तिसूत्र, योगदासांचे प्रवचन. अनुवाक पहिला. भक्ती म्हणजे परमप्रेमरूपा आत्मस्वरूपा. सूत्र क्रमांक 5. यत् प्राप्य न किश्चित वाच्छति, न सोचती, न द्वेष्टी, न रमते, न उत्साही भवती. हे असे सर्व मिळूनही सिद्ध भक्ताला जरासुद्धा कसलीही वांछा नसते, शोक नसतो, द्वेष नसतो, तो कशात रममाण होत नाही किंवा त्याला कशात कसले स्वारस्य नसते. मागील सूत्रातून जे सांगितले ते सर्व काही भक्ताला प्राप्त झालेले असते. तो मुक्त, मुक्ती, सिद्ध, सिद्धी प्राप्त झालेला असतो. परंतु यामध्ये परमात्मा प्राप्ती, परमात्म्याची पादसेवन भक्ती ही एकमेव गोष्ट त्याला महत्त्वाची असते. बाकी प्राप्य गोष्टीत त्याला स्वारस्य नसते. परमात्म्याची पादसेवन भक्ती एवढी एकच वासना, आसक्ती त्याच्यात दृढ होते. इतर कसलीही इच्छा, वासना, कामना त्याला नसते. तो परिपूर्ण तृप्त असतो. परमात्म्याची पादसेवन भक्ती केल्यामुळे भक्ताला परमशांती, दिव्य ज्ञान, आत्मज्ञान, परमप्रेमरूपा, अमृत स्वरूपा, विवेक, वैराग्य, स्थितप्रज्ञता इत्यादी फलप्राप्ती झाल्यामुळे त्याला या सांसारिक भौतिक वस्तुजगतात स्वारस्य उरत नाही. याचे भौतिक जगतातील उदाहरण पाहण्यासारखे आहे. हे उदाहरण भौतिक, सांसारिक आहे हे भान ठेवावे. जेव्हा एखाद्याचे दुसऱ्यावर अकृत्रिम, निरागस, शुद्ध प्रेम असते तेव्हा तो आपले सर्वस्व त्या व्यक्तीला बहाल करतो. हातचे काहीही शिल्लक ठेवत नाही. जेव्हा माणसाचे मनात अति संवेदनशीलता तरळते तेव्हा तो वस्तू वाटू लागतो. त्याला त्या संवेदनेपुढे वस्तूंचे मोल राहत नाही. ज्याला वस्तुजगताचे भान आहे तो हे असे अकृत्रिम, निरागस, शुद्ध प्रेम कधीही करू शकत नाही. अशाने काही उपकार केले तर त्यामागे त्याचा काहीतरी स्वार्थ दडलेला आहे असे समजावे. आवळा देऊन कोहळा काढणारे असतात ते हे असे असतात. परमात्म्याच्या कार्याला देणगी देताना त्या देणगीच्या रकमेपेक्षा जास्त प्रमाणात आयकर वाचतो याची खात्री करतात, मगच मोठ्या समारंभाने दान करतात. सिद्ध भक्ताला शोक होत नाही. वस्तुजगताबद्दल स्थितप्रज्ञता आली की कसल्याही वस्तूत स्वारस्य राहत नाही. त्यामुळे काही कमवण्याचा आणि मग त्यामुळे ते गमवण्याचा, हरवण्याचा, न मिळाल्याचा शोक होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. कसला काही संग्रह करावा अशी इच्छा होत नाही. ही गोष्ट सजीव आणि निर्जीव अशा दोनही बाबत लागू होते. कारण सिद्ध भक्त मायेपासून दूर झालेला असतो. प्रिय वस्तूंप्रमाणेच प्रियजनही आपल्याला सोडून जातात हे सत्य समजून, जाणून, बुजून पचनी पाडावे लागते. अनेक जण वस्तू मिळवण्यात आणि त्याचा संग्रह करण्यात, ते जपण्यातच आयुष्य वेचत असतात. सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत काम करतात. जगण्यासाठी धनसंपदा मिळवतात, साचवतात. येथे मोठा विस्मयकारी प्रश्न निर्माण होतो की हे सर्व जे काही मिळवतात ते उपभोगतात केव्हा? जगण्याची तयारी करण्यात वेळ गेल्यावर जगतात तरी केव्हा? त्यापेक्षा थोडे कमी मिळाले तरी चालेल, पण जे मिळवू त्याचा वेळीच उपभोग घेऊन त्याचा आनंद घ्यावा. सिद्ध भक्त वस्तुजगताबद्दल शोकरहित झाल्यामुळे द्वेषभाव उत्पन्न होत नाही. आपल्याला न मिळता इतरांना मिळाले की द्वेष निर्माण होतो. येथे मुळातच मिळवण्याची इच्छा नसल्यामुळे ते इतरांना मिळाले म्हणून मनात काही द्वेष वगैरे येण्याचा प्रश्न येत नाही. परमात्म्यात प्रेमरूपा झाल्यावर सर्व काही तृप्ती होते. सर्वांबद्दल आत्मप्रेम निर्माण होते, तेथे द्वेष कसा असणार? निरीच्छ झाल्यामुळे कोणत्याही ठिकाणी रमण्याची, रेंगाळण्याची इच्छा राहत नाही. परमात्म्याची सेवा करण्यात इतर गोष्टींसाठी वेळच नसतो आणि स्वारस्यही नसते.
इतर गोष्टींना वेळ देणे म्हणजे आपल्या वेळेचा अपव्यय आहे. तेवढा वेळ परमात्म्यापासून दुरावा आहे हीच भावना असते. परमात्म्यापासून एक क्षणही दुरावा सहन होत नाही. त्यामुळे एक परमात्मा कार्य सोडल्यास इतर गोष्टीत जरासुद्धा उत्साह नसतो. सिद्ध भक्त आणि परमात्मा आणि सिद्ध भक्त, बस यापेक्षा आणखी काही नको. सूत्र क्रमांक 6. यत् ज्ञात्वा मत्तो भवति स्तब्धो भवति आत्मारामो भवति. परमात्म्याच्या जाणीवेने भक्त परमात्म्यातच दंग होतो, त्यातच स्तब्ध स्थिर स्थित होतो, आत्मरूप होतो. भक्त या भौतिक सांसारिक जगताच्या अतीत जातो. तो समाजात असून नसल्यासारखा वावरत असतो. तो परमात्म्याचा प्रेमिक असतो. त्याला केवळ परमात्म्याचीच तेवढी ओढ असते. आता त्याला परमात्म्याचीच तेवढी एकमेव जाणीव शिल्लक असते. त्याच्या दृष्टीला सभोवार असलेले वस्तुजगत असून नसल्यासारखे असते. त्याला अन्य काहीही आकृष्ट करत नाही. भक्त सदा सर्वदा त्यातची रंगलेला असतो. तो परमात्म्यातच दंग असतो. परमात्म्याच्या पादसेवन भक्तीमध्ये भक्त धुंद असतो. परमात्म्याच्या भावभक्तीमध्ये तो मस्त असतो. आत्मप्रचितीच्या आपल्याच नादात व्यस्त असतो. त्याचे बोलणे परमात्मा असते. त्याचे चालणे परमात्मा असते. त्याचे ऐकणे परमात्मा असते. त्याचे वागणे परमात्मा असते. त्याचे खाणे पिणे परमात्मा असते. त्याचे भजन पूजन परमात्मा असते. त्याचे उठणे बसणे परमात्मा असते. त्याचे झोपणे जागणे परमात्मा असते. त्याचे जीवन परमात्मा असते. त्याचे सर्वस्व परमात्मा असते. भक्त परमात्म्यातच स्थिर स्थित स्तब्ध होतो. आता त्याला कोठे जाऊ नये असेच वाटते. त्याला इतर सर्व विषय वर्ज्य होतात. तो परमात्म्याच्या पायापाशी मुक्कामाला राहतो. त्याच्या नसानसात परमात्मा भक्ती भिनलेली असते. तो परमात्मामय होतो. तो परमात्मा स्वरूप होतो. त्यामुळे तो परमात्माच म्हणून जगतो. यालाच येथे आत्माराम असे म्हटले आहे. आता भक्त आणि परमात्मा यामध्ये भेद राहत नाही. भक्त स्वतःचा उल्लेख त्रयस्थ व्यक्तीसारखा करतात. बाबा अमुक म्हणाला, स्वामी तमुक म्हणाला, राम आता निजत आहे, राम आता फिरायला जात आहे, असा स्वतःचा उल्लेख ते करू लागतात. भक्त आता स्वत्व विसरतो. तो आत्माराम होतो. तो आता परम मौनात जातो. कोणाबद्दल कशाबद्दल तो काही बोलत नाही. हरिओम.